मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल. तर मित्रांनो, श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते. ते एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि एक संत कवी होते. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला. त्यांनी योग सामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले होते. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपेगाव येथे शके 1197 रोजी झाला. विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे वडील, तर रुक्मिणीबाई या त्यांच्या आई होत्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला गेले. पुढे ते विवाहित असल्याचे गुरूंना समजले, त्यामुळे गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले आणि पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई यांना 4 अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होती. लहान वयातच सर्वांना वडिलांकडून ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले व आईकडून चांगले संस्कार मिळाले. एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन पुन्हा सुरू करणे त्या काळी समाजाला मान्य नव्हतं. त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. विठ्ठलपंतांनी ब्राह्मणांना वेगवेगळ्या मार्गाने खूप विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे झालेल्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी काहीतरी उपाय सुचवावे अशी विनंती त्यांनी केली. परंतु ब्राह्मण यासाठी परवानगी देण्यास तयार नव्हते. संन्यासाची मुले म्हणून त्यांच्याच समाजातील लोक अतिशय निष्ठुरपणे त्यांची हेटाळणी करत होते. त्यांचे केलेले हाल, विटंबना हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना सहन होत नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रायश्चित्त म्हणून जलसमाधी घेतली. कारण त्यांना वाटले आपल्या मृत्यूनंतर तरी आपल्या मुलांना ब्राह्मण समाजात स्थान मिळेल. परंतु असे काहीच घडले नाही. आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसाने 2 लहान भाऊ व बहिणीचे सांत्वन केले. यापुढे त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीही नाकारण्यात आल्या. त्यामुळे ही भावंडे शुद्धीपत्र घेण्यासाठी पैठणला गेले. पण तिथे ब्राह्मण सभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धीपत्र मिळाले नाही. तर मित्रांनो, आता पाहूया ज्ञानेश्वर महाराजांचे चमत्कार. पहिला, रेड्यामुखी वेद बोलून दाखवले. ज्ञानेश्वर महाराजांना एकाने नाव विचारले असता तेव्हा ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले, ज्ञानदेव. त्यावर नावात काय आहे असे बाजूला असणारा एक ब्राह्मण कुचेष्टेने म्हणाला, तो समोरून रेडा येत आहे, त्याचे नाव ज्ञान आहे, परंतु तो पखाली वाहण्याचं काम करतो. यावर ज्ञानेश्वर म्हणाले, हो, पण त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. यावर, हो का, मग तू या रेड्याच्या तोंडून वेद बोलवून दाखव, मग आम्ही तुझं म्हणणे मान्य करू, असं तो ब्राह्मण म्हणाला. तसे ज्ञानेश्वर महाराज रेड्याजवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्याचबरोबर रेडा वेद बोलू लागला. त्यावेळी ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. त्याचबरोबर चांगदेवांसमोर भिंत चालवणे, सच्चिदानंद यांच्या मृत शरीरावर आपले अमृत हाताने स्पर्श करून उठा असे बोलून त्यांना पुनर्जीवित करणे, हे आहेत त्यांचे चमत्कार. यापुढे त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ईश्वराला प्रार्थना करून पसायदानाची निर्मिती केली. हरिपाठ लिहून हरिपाठामध्ये 27 अभंगांमध्ये हरिभक्तीची श्रेष्ठता सांगितली आहे. तसेच हरीचं नामस्मरण करण्यासाठी रामकृष्ण हरी हा मंत्र सांगितला. जर या मंत्राचे उच्चारण केले तर अनंत जन्माची पुण्यप्राप्ती होते. तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, अतिशय तरळ शब्दात ज्ञानदेवांनी अभंग रचना केली आणि त्यांचे हे शब्द जणू अमृतच. त्याचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे की 700 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी त्या अभंगाची गोडी खूपच आहे. मित्रांनो, तर हे होतं थोडक्यात आपल्या ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ नक्की लाईक करा.